नमस्कार, मैं विलास रुकड़े फिर स्वागत करता हूं आपका सुप्रीम पावर न्यूज पर एक नई खबर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की नई खबर की। खबर महाराष्ट्र गोंदिया से महिला आर्थिक विकास महामंडल कंत्राटी कर्मचारी संघ महाराष्ट्र शाखा गोंदिया द्वारा विभिन्न मांगों हेतु धरना आंदोलन। गोंदिया आज जिलाधिकारी कार्यालय के सामने सुबह 11 बजे हजारों महिलाओं का विशाल धरना प्रदर्शन किया गया, जिसमें प्रमुख मांगों में महाराष्ट्र के लोक संचालित साधन केंद्र के माध्यम से हजारों महिलाओं इन्होंने विभिन्न मांगों हेतु मोर्चा का आयोजन था, जिसमें वेतन कायदा पीएफ लागू होते हुए भी अभी तक कायम स्वरूप कभी भी काम करके भी नहीं दिया गया। 5 से 8 महीने से वेतन नहीं हुआ है, जिससे महिलाओं को भूखे मरने की नौबत भी आ गई है। 30,000 निधि दी जाए, बैंक कर्ज मेडिकल बीमा दिया जाए। अनेक मांगों हेतु विगत वर्ष विधानसभा में भी यह मांग उठाई गई थी। जिलाधिकारी को मुख्यमंत्री, बाल विकास मंत्री, राज्य मंत्री प्रसाद, सचिव, अध्यक्ष भारतीय मजदूर संघ आदि को ज्ञापन भी दिया गया। महाराष्ट्र गोंदिया सतीश पारधी की रिपोर्ट। लाल लाल गुलामी छोड़ के बोलो बोलो वंदे मातरम। जिला परिषद भी है यहाँ बैठे धरने पे, क्या क्या मांग है आपकी? आम्ही सर्व कर्मचारी महिला आर्थिक विकास महामंडळ गोंदिया अंतर्गत स्थापित सर्व लोकसंचालित साधन केंद्राचे इथे संपूर्ण कर्मचारी धरणे आंदोलनावर आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही 2002 पासून या गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाचे काम करत आहोत माविम अंतर्गत, आणि त्या अंतर्गत आमचे जे मानधन आहे हे तुटपून जे मानधन आहे, आम्ही महिला सक्षमीकरणाचं काम 2002 पासून या जिल्ह्यामध्ये करत आहोत। त्या 2002 किती लोक आहे पुरे महाराष्ट्रात, किती आहे अजून? महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसंचालित साधन केंद्र 315 लोकसंचालित साधन आहे, लोकसंचालित साधन केंद्र आहे। महाराष्ट्रात 48 लाख महिलांचे सक्षमीकरण करण्याचं काम आमच्या हातात आहे आणि आम्ही सगळे हे लोक करत आहोत आणि आम्ही 2002 पासून हे सगळे कार्य करत आहोत आणि महिलांना आमच्या मार्गदर्शनाखाली खूप साऱ्या महिलांना महामंडळ अंतर्गत 3 जिल्ह्यांमध्ये MSRLMचं काम सुरू आहे आणि या 3 जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये पण 2 तालुक्यांमध्ये MSRLMचं काम सुरू आहे, ते एक सालेकसा आणि तिरोडा। 2013 पासून उमेद अभियानाअंतर्गत MSRLM अंतर्गत आम्ही माविममध्ये काम करीत आहोत, परंतु उमेदच्या कर्मचाऱ्यांना ज्या योजना किंवा जो निधी त्यांना मिळतो आहे तो आम्ही त्या निधीपासून आम्ही वंचित आहोत। काम आमच्याकडून उमेदचं पण केलं जाते आणि माविमचं पण काम आमच्याकडून केलं जाते, पण जो निधीचा फरक आहे तो आम्हाला आहे। आम्हाला आजपर्यंत जो निधीचा आहे तर 100% निधी आम्हाला अभियानाकडून मिळत नाही। जो आम्हाला स्वतः कमवून 60% निधी हा आम्हाला स्वतः कमवून त्याच्यातलं मानधन आम्हाला घ्यावं लागत आहे। आमच्या CRPना जो 6,000 रुपये मानधन मिळत आहे ते 6,000 रुपये मानधन हे 3,000 अभियान देत आहे, तर आम्हाला 6,000 रुपये मानधन हे अभियानातून पाहिजे आहे। CRPच्या मानधनाकरिता संपूर्ण 100% निधी आम्हाला अभियानातून पाहिजे आहे। त्याचबरोबर आम्हाला आमचे लोकसंचालित साधन केंद्र चालवायसाठी शासनाकडून आम्हाला निधी पाहिजे आहे, व्यवस्थापन खर्च पाहिजे आहे। दिवसेंदिवस महागाई वाढत आहे आणि CMRCचं उत्पन्न पाहिजे त्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे CMRCला चालवायसाठी CMRCचा व्यवस्थापन खर्च हा आम्हाला अभियानाकडून पाहिजे आहे। त्याचबरोबर आम्ही दिवसभर काम करतो, आमच्या कामाचा वेळ नाही, काळ नाही। माविमनी दिलेलं काम, उमेदनी सांगितलेलं काम, आम्हाला दोन्ही कामामध्ये आम्हाला काम करावं लागते, पण पाहिजे तेवढ्या सुविधा आम्हाला उपलब्ध नाही। आम्हाला DA पाहिजे आहे, आम्हाला भविष्य निर्वाह निधी पाहिजे आहे, आम्हाला मेडिकल पाहिजे आहे, आम्हाला विमा पाहिजे आहे, अशा अनेक निधी आम्हाला पाहिजे आहे। असं उमेद आणि माविममध्ये जो फरक आहे तो त्यांना काम आमच्याकडून सारखं केलं जाते, पण आम्हाला न्याय सारखं मिळालेला नाही, तर तो आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ही मागणी आहे तुमची? ही आमची मागणी आहे। करता CMRC चालवण्याकरता आम्ही एका CMRC मध्ये कमीत कमी 10 ते 15 कर्मचारी आहेत। त्या कर्मचाऱ्याचं मानधन हा खूप कमी प्रमाणात आहे। आम्ही CRP कॅडरला फक्त 500 रुपये मानधन देतो आणि आजच्या कालावधीमध्ये 500 रुपये मानधन म्हणजे हा नथिंग आहे, नाहीचे बरोबर आहे। तिचा घरही नाही चालू शकत, तिला फक्त मोबाईल खर्च त्याच्यामध्ये होतो। त्याकरिता आम्हाला CMRCला 25 लाख रुपये आम्हाला शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा। त्याचप्रमाणे आम्ही जसं उमेद आणि माविम हे 2 महिला सक्षमीकरणाचे काम करत आहेत, तर महिलांचं सक्षमीकरण दोन्ही यंत्रणांमधून होत आहे, तर त्यामध्ये एका यंत्रणेला भरपूर पैसा आणि एका यंत्रणेला 0
तर हा जो झिरोचा प्रमाण आहे यामध्ये दुजाभाव झाला नाही पाहिजे आणि दोन्ही यंत्रणा ह्या शासनाच्या सारख्या स्तरावर चालले पाहिजे. कारण जे उमेद काम करते ते माविमचे कर्मचारी सुद्धा काम करतात. जे CLFच्या याच्यामध्ये काम होते ते आपण तालुक्यामध्ये काम करतो. तर मानधनामध्ये सर्वांचे मानधन सारखे पाहिजे. लेखापाल, व्यवस्थापक यांना जो उमेदच्या धरणीवर सहयोगिनी आणि CRP उमेदच्या धरणीवर जे मानधन आहे तेच मानधन माविमला सुद्धा मिळाले पाहिजे. आणि प्रशासकीय खर्च हा 25 लाखाचा शेवट आम्हाला मिळाला पाहिजे. कारण जर आम्हाला खर्च मिळाला नाही तर आम्ही आमचे कर्मचारी वर उपासमारीची वेळ येणार आहे. आंदोलन करण्यासाठी तयार आहोत.